श्री स्वामी समर्थ. मिस्टर परफेक्ट भाग 2. आजचा दिवस सोनालीसाठी खूपच महत्त्वाचा होता. रेड कलरच्या शॉर्ट ड्रेससाठी तिचं मॉडेलिंग शेड्यूल होतं आणि तिने ठरवलं होतं आज ती सगळ्यांना इम्प्रेस करणारच. सकाळी बरोबर 10 वाजता ती ऑफिसमध्ये पोहोचली होती. कॉफीही न घेता ती डायरेक्ट कामाला लागलेली होती. 12 वाजता ऑडिशन सुरू होणार होतं. त्यासाठी तिच्यावरती एक मोठी जबाबदारी होती. सगळ्या मॉडेलचं कोऑर्डिनेशन. सोनालीच्या हातात लिस्ट होती. कोण आलेलं आहे, कोण नाही, कोणाला कॉल करायचा आहे, कोणाची एंट्री कन्फर्म झाली नाही, सगळं काही तिच्या डोक्यात फिरत होतं. एकीकडे मेकअप आर्टिस्ट सेटअप तयार करत होते, दुसरीकडे लायटिंग टीम गोंधळामध्ये होती. तेच इकडे वेदा जरा घाईतच पण शांतपणे तिला जवळ येऊन म्हणाली, सोनाली, यार सगळ्या मॉडेल्स रेडी आहेत ना? म्हणजे कोणी उशीर तर करत नाही आहे ना? वेदाचे बोलणे ऐकून सोनालीने पटकन लिस्टकडे बघितलं. वेदा, मी कालच सगळ्यांना कॉल करून कन्फर्म केलं होतं. बहुतेक सगळ्या पोहोचल्यात. सोनाली लॅपटॉप बघते आणि परत बोलते, कोण पोहोचलं आहे आणि कोण नाही याचाच फॉलोअप मी घेतच आहे. अजून थोड्याच वेळात ऑडिशनला सुरुवात होईलच. तेच इकडे वेदा हसते आणि बोलते, अगं सोनाली, सरांशिवाय ऑडिशन सुरू करणार आहेस का तू? प्रत्येक ऑडिशनला कबीर सर असतातच. कोण मॉडेल हवी कोण नाही हे तेच ठरवतात. सर येईपर्यंत थांब, आधी बघ सगळ्या मॉडेल्स आल्या आहेत की नाहीत. तेच सोनाली बोलते, म्हणजे इथेसुद्धा कबीर सरच बघणार का कोणती मॉडेल घ्यायची ते? वेदा बोलते, हो ग, सरांची चॉईसच एकदम बेस्ट असते. म्हणूनच कंपनी इतकी ग्रोथ केली. प्रत्येक मॉडेलचं फोटोशूट टॉप लेवलचं होतं. दोघे बोलत असताना त्यांच्याजवळ रितेश येतो आणि रितेश बोलतो, सोनाली, वेदा, झालं का तुमचं? सर ऑफिसमध्ये आलेत, थोड्याच वेळात इथे येतील, मग ऑडिशन सुरू होईल. रितेशचे बोलणे ऐकून सोनाली बोलते, येस सर, सगळं रेडी आहे, मॉडेल्स पण आलेले आहेत. फ्लोअरवर हलकीशी गडबड सुरू होती. मॉडेल्स मेकअप करत होत्या, लाईट्स सेट होत होते. तेवढ्यात कबीर आतमध्ये आला. त्याच्या एंट्रीने सगळेजण आपोआप उभे राहिले. कबीर मात्र कोणाकडेही थांबून न बघता सरळ समोर चालत आला. त्याची नजर संपूर्ण फ्लोअरवर फिरली. एक क्षणासाठी त्याचे डोळे सोनालीवरती थांबले, पण पुढच्या क्षणाला तो पुन्हा स्टेजकडे वळला. दोन्ही हात एकमेकांमध्ये अडकवत त्याने कडक आवाजात बोलायला सुरुवात केली, गुड मॉर्निंग गायज, सगळ्या मॉडेल्स रेडी आहेत ना? सोनालीने तत्परतेने उत्तर दिला, येस सर, येस सर. कबीरने थोडं मान हलवून संपूर्ण टीमकडे पाहिलं. सो गायज, आज एक इम्पॉर्टंट अनाउन्समेंट आहे. आज मी मॉडेल फायनल जी होईल तिचा करिअर प्रचंड वाढेल, हे मी हमी देतो. ही एक मोठी अपॉर्च्युनिटी आहे. आज जे बेस्ट परफॉर्मन्स करेल ती आपल्या कंपनीसाठी कायमस्वरूपी मॉडेल म्हणून काम करेल. कबीरच्या शब्दांनी हॉलमध्ये एक लाट पसरलेली होती. मॉडेल्सच्या चेहऱ्यावरती चमक आलेली होती. कायमचंच काम मिळणं म्हणजे स्टॅबिलिटी, नाव आणि करिअरचा फास्ट ट्रॅक. खरं तर याआधी या कंपनीत नियम थोडा वेगळा होता. या कंपनीमध्ये प्रत्येक ड्रेससाठी वेगळी मॉडेल फायनल होत असे. पण हा कबीर मल्होत्राचा नवीन आणि धाडसी निर्णय होता. एकच मॉडेल कायमसाठी फिक्स करायची. कबीरचं बोलणं संपताच फ्लोअरवरती हलका कुजबुजाचा गजर उठला. कायमचा कॉन्ट्रॅक्ट मिळणार, बेस्ट परफॉर्मन्स, कोण होईल फायनल? कबीरने हाताने सिग्नल दिला, जणू शांततेचा हुकूमच. सो गायज, आता ऑडिशनला सुरुवात होते. तुमचा परफॉर्मन्स तुम्ही बेस्ट द्या, बघूया कोण फायनल होतं. तर समोरच्या चेअरवर स्थिरपणे बसला, नजर एकदम शार्प, जणू एखादा जज नव्हे तर हंट सुरू करणारा शिकारी. सोनालीने लिस्ट हातात घट्ट पकडली. तिने पहिलं नाव पुकारलं आणि पहिली मॉडेल रॅम्पवर आली. त्या सगळ्यांना आधीच ड्रेस आणि पोजेस दाखवून दिलेल्या होत्या. कमरेवरती हात ठेवून स्लो टर्न, हलकासा हसरा चेहरा, केसांवर बोटं फिरवत कॅमेऱ्याकडे नजर, बॅक टू फ्रंट टर्न आणि शेवटी सिग्नेचर पोज.
प्रत्येक मॉडेल स्वतःचं इंट्रोडक्शन देऊन ठरवलेल्या 5 ते 6 पोज परफेक्ट देण्याचा प्रयत्न करत होती. कॅमेरा क्लिक 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 करत होता, तर कबीरची नजर प्रत्येक हालचालीतून एखादी कायमची स्टार शोधत होती. सोनाली मात्र बाजूला उभी सगळं पाहत होती. तिच्या मनात कुठेतरी एकच प्रश्न घुमत होता, आजच्या फायनलमध्ये कोणाचं आयुष्य बदलणार आहे? सोनालीच्या हातात लिस्ट होती, पण तळहात किंचित ओले झाले होते. आज जर बेस्ट मॉडेल नाही मिळाली तर? हा विचार तिच्या मनात वारंवार घुमत होता. मॉडेलिंग टीमची लीडर म्हणून तिला फक्त कामच नाही, तर कबीरच्या नजरेत स्वतःचा मान टिकवायचा होता. रॅम्पवर एक एक करून मॉडेल्स येत होत्या. प्रत्येकजण हसऱ्या चेहऱ्याने आत्मविश्वास दाखवण्याचा प्रयत्न करत होता. पण कबीर, तो शांत बसलेला, नजर मात्र धारदार. एखाद्या पोजवर त्याच्या भुवया थोड्या जुळत, कधी नजरेत थंडपणा येई, आणि मग फक्त एक शब्द, नेक्स्ट नेक्स्ट. हास्य, पोज, स्टाईल, त्याला काहीतरी कमी जाणवत होतं. जणू तो परफेक्ट शोधत होता, पण कोणाच्यातच ती झलक त्याला दिसत नव्हती. सोनालीने हळूच घड्याळ पाहिलं. टाईम जात होता, पण कबीर अजूनही नाखुशच दिसत होता. तिचं हृदय जोरात धडकत होतं. देवा, एक तरी अशी मॉडेल पाठव जी आजचा दिवस वाचवेल. 1 ते 2 तासांनी धावपळ, लाईटचा झगमगाट, कॅमेऱ्यांचे क्लिक, पण आता हॉलमध्ये फक्त शांतता पसरलेली होती. सगळ्या मॉडेल्स गेल्या होत्या आणि उरलेले फक्त फोटोशूट टीम, रितेश, वेदा आणि सोनाली. सगळ्यांच्या नजरा कबीरकडे खळलेल्या होत्या. तो खुर्चीवर मागे रेलून बसला होता. हातावर हात ठेवून पाय एकमेकांवरती ठेवलेले होते. जणू काही विचारांच्या गहन गर्तेत हरवलेला होता. सोनालीने थोडं धाडस एकटवलं. ती हळूच पुढे आली. हलका आवाज करत म्हणाली, सर, तुमचा डिसिजन काय आहे? तुम्हाला कोणती मॉडेल जास्त आवडलेली आहे? म्हणजे तसं मला त्यांना मेल करून सांगावं लागेल ना? सोनालीचे बोलणे ऐकून कबीरने हळूच डोळे वर केले. त्याच्या नजरेत ना आनंद होता, ना समाधान होतं, फक्त थंड गंभीर चमक दिसत होती. सोनालीच्या प्रश्नावर कबीरने हळूच डोळे वर केले. क्षणभर तिच्याकडे बघत राहिला आणि मग आवाजात धार आणत बोलला, मिस सोनाली, या मॉडेल्स होत्या का? तुम्ही आपल्या कंपनीच्या ड्रेस बघितलेले आहेत का? त्यातलं फिनिशिंग, फिट, डिझाईन. या ड्रेससाठी एकदम परफेक्ट बॉडी हवी, कमनीय बांधा, योग्य फिगर, नीट स्माईल आणि पोजेस. पण या मुलींना ते काहीच जमलं नाही आहे. तो उठून उभा राहिला. तिच्याकडे सरळ पाहत थोडा आवाज वाढवून म्हणाला, यातली एकही मॉडेल ना मला आवडली नाही आहे. मी सांगितलं होतं ना, तुमच्याकडे फक्त पुढचे 24 तास आहेत परफेक्ट मॉडेल शोधून आणायला. हे आहे का तुमचं काम? सोनालीने थोडं घाबरत उत्तर दिलं, सर सॉरी, बट मी 100% ट्राय केलं होतं. ज्याच्या मॉडेल्स भेटला त्यांना सगळ्यांना मी इन्क्वायरी टाकली होती. 19% मॉडेल्स आज आल्यासुद्धा होत्या. कबीरने तिला मध्येच थांबवलं. आवाज आता थंड पण चिरकणारा झाला, मिस सोनाली, तुम्ही किती लोक आणता याचा मला काहीच फरक पडत नाही. माझ्यासाठी इम्पॉर्टंट आहे की ती लोक सिलेक्ट होतात. मी क्वांटिटी नाही, क्वालिटी बघतो, आणि इथे मला एकही क्वालिटी दिसली नाही. कबीरच्या तिरकस शब्दानंतर काही क्षण शांतता पसरली होती. तेवढ्यात वेदाने हलकंसं हसत सोनालीकडे बघितलं. हा ना यार सोनाली, मलाही वाटतं यातल्या कुठल्याच मॉडेलने इम्प्रेस केलं नाही. पण तू तर यापेक्षा जास्त छान पोज देऊ शकशील असं वाटतंय. एकदम परफेक्ट मॉडेल होशील. सोनालीने चटकन वेदाकडे बघत डोळ्यांनीच शांत राहा असा इशारा केला. वेदाने तोंडावर ओठ चावून गप्प बसायलाच ठरवलं. पण कबीरने ते ऐकूनच ताबडतोब प्रत्युत्तर दिलं. त्याच्या आवाजात एकदम थंड आत्मविश्वास आणि थोडंसं चेष्टेचं मिश्रण होतं. येस मिस वेदा, यू आर राईट. मलाही तसंच वाटतं, कारण मी सोनालीला आजच रिझल्ट दाखवायला सांगितलेला होता आणि एकही मॉडेल परफेक्ट नाही भेटली. सो आय थिंक सोनाली, तुम्हीच याबद्दल विचार करा. सोनालीचा चेहरा पांढरा शुभ्र झाला. तिने पटकन हात हलवत उत्तर दिलं, नो नो सर, असं कसं? मी कधी मॉडेलिंग केलं नाही. हो,
हे माझ्यासाठी नाही आहे, मला नाही जमणार. कबीरने तिला मध्येच थांबवलं आणि जर रोखून, मिस सोनाली, मी तुम्हाला ऑप्शन दिला आहे. नवीन मॉडेल आणा किंवा तुम्हीच हा ड्रेस घाला. 10 मिनिटात तुम्ही माझ्या केबिनमध्ये हजर व्हा. तो एवढं बोलून खुर्चीतून उठला. त्याच्या परफ्यूमचा मंद वास मागे ठेवत एकही नजर मागे न हटता तो निघून गेला. कबीर केबिनमध्ये निघून जातो. दरवाजाच्या आवाजानंतर सोनाली थोडी चिडून वेदाकडे वळते आणि सोनाली थोड्या रागानेच बोलते, यार वेदा, हे तू काय बोलली सरांच्या समोर? आता सर मला मॉडेल म्हणून उभा करणार आहेत की काय? मी कधी मॉडेलिंग केलं आहे का? सोनालीचे बोलणे ऐकून तेवढ्यात रितेश हसतच हातात फाईल घेऊन त्यांच्या जवळ येतो आणि रितेश हलका मिश्किल सुरात बोलतो, सोनाली, काय हरकत आहे? हे तुझ्यासाठी खूप छान अपॉर्च्युनिटी आहे. तू जर या मॉडेलिंगसाठी बेस्ट ठरलीस तर आयुष्यभर मॉडेलिंग करू शकशील. या कंपनीत जॉब प्लस मॉडेलिंग करिअर एकदम सेट. अशी संधी कितीजण शोधत असतात. आज आलेल्या मॉडेल्स पाहिल्यात ना तू? आणि हो, आम्ही तुझं इन्स्टा पोस्ट पाहिल्यात हां. मॉडेलिंग नाही केलं तरी फोटो पोस्ट एकदम हेवी असतात. वेदामध्येच येते. वेदा हसून बोलते, हो ना, मी पण तेच म्हणत होते. यातली एकही मॉडेल मला आवडली नाही. सोनाली, तू मस्त करशील. सोनाली संशयाने थोडे बघते आणि बोलते, पण मला खरंच जमेल का हे सगळं? तेच रितेश थोडं गंभीरपणे हसत बोलतो, आधी सरांनी केबिनमध्ये बोलवलं आहे, ते काय म्हणतात ते आधी ऐकून घे. नाहीतर तू जर लेट गेलीस तर ते आणखीनच जास्त ओरडतील. बघ काय होतं ते, मग मला सांग. रितेश हसतच निघून जातो. सोनाली मात्र विचारात पडते. वेदा सोनालीच्या खांद्याला खांदा लावते आणि थोडं सोनालीला चिडवतच बोलते, हाय हाय, हँडसम बॉसने केबिनमध्ये बोलवले बाबा. जा जा, बघ काय बोलतात हँडसम बॉस. तेच इकडे सोनाली हसत हलक्या चिडलेल्या सुरात बोलते, यार कम ऑन वेदा, कामासाठी बोलवलं आहे त्यांनी. काय बोलतेस तू? चल मी बघते काय म्हणतात ते. पण तू मात्र मॉडेल्स बघ भेटतात का काही? तेच इकडे वेदा हसत बोलते, हो हो बघ तू, बाकी ऑल द बेस्ट. सरांच्या केबिनमध्ये जात आहेस बाबा. वेदा हसत निघून जाते. सोनालीही तिच्याकडे पाहून हलकीशी स्मित करते आणि लिफ्टमध्ये शिरते. लिफ्टचे दरवाजे हळूहळू बंद होतात. सोनाली कबीरच्या केबिनच्या समोर उभी होती. तिने हलक्या आवाजात दरवाजावर टकटक केली. आतून कबीरचा खोल शांत आवाज आला, येस कम इन. सोनालीने सावकाश दरवाजा उघडला. केबिनमध्ये थंडगार एसीचा मंद आवाज आणि खिडकीतून आत येणाऱ्या सूर्यकिरणांचा सोनेरी पट्टा पसरलेला. कबीर खिडकीजवळ उभा होता. त्याचे दोन्ही हात पॅन्टच्या पॉकेटमध्ये घट्ट खूप असलेले होते. खांद्यावर थोडा ताण जणू कुठेतरी विचारामध्ये हरवलेला होता. सोनालीने दरवाजा हळूच बंद केला. टेबलजवळ येत हलक्या स्वरातच ती कबीरकडे बघते आणि बोलते, सर तुम्ही मला बोलावलं होतं मगाशी? तेच इकडे कबीरने लगेच सोनालीच्या प्रश्नाला रिस्पॉन्स दिला नाही. तो फक्त थोडा स्थिर राहिला, मग शांतपणे पाठीमागे वळला. त्याची नजर सोनालीवर स्थिरावली. काही क्षण तसाच तिच्याकडे पाहत राहिला, जणू तिच्या शब्दांपेक्षा तिच्या अस्तित्वात काहीतरी शोधत होता. आज सोनालीने काळ्या रंगाचा पेन्सिल स्कर्ट घातला होता. वर हलक्या क्रीम शेडचा टॉप व्यवस्थित स्कर्टमध्ये इन केलेला. मोकळे सोडलेले केस खांद्यावरती अलगद विसावलेले होते. ओठांवर सौम्य लालसर लिपस्टिक होती. गालांवर हलका ब्लश आणि डोळ्यांमध्ये खोल काजळ. तिच्या या रूपात काहीतरी वेगळं होतं, एक प्रोफेशनल कॉन्फिडन्स आणि कुठेतरी लपलेली हळवी मोहकता. कबीर एकटक तिला काही क्षण बघतच राहिला. मग 2 पावले पुढे टाकून दोन्ही हात टेबलवर ठेवत तो थोड्या गंभीरपणे म्हणाला, सोनाली, मग काय डिसिजन फायनल केला आहे? कबीरचे बोलणे ऐकून सोनाली चेहऱ्यावर हलकासा हसू ठेवून म्हणाली, सॉरी सर, कशाबद्दल बोलताय तुम्ही? तेच कबीर तिला नीट सांगत म्हणाला, मी तुला आधीच सांगितलेलं होतं, मला या ड्रेससाठी टॉप मॉडेल्स हवे आहेत, कारण लवकरात लवकर त्या ड्रेसवर फोटोशूट करायचं आहे पुढच्याच वीकला, आणि ते फोटो मार्केटिंगसाठी वापरायचे आहेत. तुला माहिती आहे ना, प्रत्येक काम वेळेवर व्हायलाच हवं, नाहीतर पुढील प्रोसेस लेट होते. तो थोडा थांबला आणि पुढे म्हणाला, तू लास्ट वीक इथे जॉईन झालेस, कदाचित अजून इथल्या रूल्स नीट तुला समजलेले नसतील.
पण मला वेळेवर काम हवं आहे, ते सोनाली स्पष्टपणे म्हणाली. पण सर, मी खरंच मॉडेल शोधायचा प्रयत्न केला होता, पण त्यातली एकही मॉडेल तुम्हाला पटलीच नाही. तेच कबीर थोडंसं हसत म्हणाला. मिस सोनाली, ही माझी चूक नाही आहे ना. मी परफेक्ट मॉडेल शोधतोय. आणि तसंही तुमच्या स्टाफमधील वेदासुद्धा मगाशीच बोलली होती, त्यांनासुद्धा कोणतीच मॉडेल परफेक्ट वाटली नाही. मग तुम्हीच विचार करा. आणि त्यांनीच आत्ता एक सुचवलेलं होतं, तू त्यापेक्षा परफेक्ट आहेस. मग विचार करायला काय हरकत आहे ना. मी तुला ऑप्शन दिलेलं आहे, तू ते मॉडेलिंग करू शकतेस. कबीरचे बोलणे ऐकून सोनाली बोलते, पण सर, ॲक्च्युली मी कधीच मॉडेलिंग वगैरे केलं नाही आहे. मला जमेल का? आणि मी ते जस्ट एम्प्लॉई म्हणून काम करते, मग मॉडेलिंग वगैरे. तेच कबीर बोलतो, सोनाली, ऑफिसमध्ये असं नाही की एम्प्लॉई मॉडेलिंग करू शकत नाहीत, असा रूल नाही. तुमच्याकडे एक बेस्ट ऑपॉर्च्युनिटी आहे. तू मॉडेलिंग करू शकतेस आणि इथे जॉब देखील करू शकतेस. तुमचं कामही तुमचंच असेल. जर तू स्वतः मॉडेलिंग करशील तर तुला इतर मॉडेल्स पाहाव्या लागणार नाहीत आणि तुला डबल पेमेंट मिळेल, कामाचं आणि मॉडेलिंगचंही. आणि तुला आधी मॉडेलिंगचे काही अनुभव नसेल तर डोंट वरी, आमच्याकडे बरेच बेस्ट ट्रेनर्स आहेत. ते तुला पोज कशा द्यायच्या ते नीट शिकवतील. मी इथेच आहे तुझी मदत करण्यासाठी. म्हणूनच मॉडेलिंग करताना तुला कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही. फक्त एकदा मॉडेलिंग करण्याचा विचार कर. आणि अजून मी तुला फायनल सांगितलेलं नाही, तूच मॉडेल असशील असं मी म्हणत नाही आहे. पहिल्यांदा ड्रेसेस कसे वाटतात, तुझ्या पोजेस मला कशा वाटतात ते थोडंसं मी बघेन, मग मी डिसाईड करेन. कबीरचे शब्द कानावर येत होते, पण सोनाली मनातच विचार करू लागली, काय करू. वेदा, रितेश हे दोघंही म्हणत होते की ही माझ्यासाठी बेस्ट अपॉर्च्युनिटी आहे. आणि खरं तर मला आधी मॉडेलिंग करायचं होतं, पण संधी कधी मिळाली नाही. पण आता ही संधी आहे जिथे मी मॉडेलिंग सुरू केलं तर करिअरही छान होईल आणि डबल पेमेंटसुद्धा मिळणार आहे. मग काय हरकत आहे. त्या विचारात सोनालीने कबीरकडे पाहिलं. तो काही क्षण तिच्या चेहऱ्याकडे पाहत होता, जणू तिच्या मनातलं ओढायचा प्रयत्नच तो करत होता. थोडकं हलकं हसूनही त्याच्या ओठांवरती उमटलं. कबीर थोडा हलकासा आवाजात सोनालीकडे बघतो आणि म्हणतो, मिस सोनाली, टाईम कमी आहे. काय डिसिजन फायनल केलेलं आहे. तेच सोनाली थोडं आश्चर्यचकित होऊन कबीरकडे बघते आणि म्हणते, ॲक्च्युली सर, तुम्ही एवढे सगळे बोलतच आहात तर ओके, मी मॉडेलिंगसाठी ऑडिशन द्यायला तयार आहे. तेच कबीर हसत म्हणाला, वा, ग्रेट, नाईस डिसिजन. तुमची ग्रोथ यामध्ये खरंच होईल आणि फक्त एका ड्रेससाठी नाही. जर तू सिलेक्ट झालीस तर कंपनीमध्ये जे जे ड्रेस डिझाईन होतात त्या प्रत्येकासाठी तुम्हाला मॉडेलिंग करायचं आहे. खरंच ही मोठी आणि ग्रेट अपॉर्च्युनिटी आहे. मला असंच वाटत होतं, अपॉर्च्युनिटी आली की ती गमवू नये. मग मी म्हणतो, जास्त विचार करू नकोस आणि जास्त वेळ न गमावता आता ट्रायल करून बघूया. तो तिच्यासमोर जी चेअर होती तिथे बघतो आणि बोलतो, तिथे रेड कलरचा डिझाईन केलेला ड्रेस ठेवलेला आहे. हा ड्रेस विअर कर, मग पुढे काय होतं ते बघूया. सोनाली त्या चेअरवरती ठेवलेल्या ड्रेसकडे बघते आणि बोलते, ओके सर. सोनाली म्हणाली आणि तिच्या हातातल्या रेड कलरच्या ड्रेसला पकडून ती बाहेर जाऊ लागते. तेवढ्यात पाठीमागून कबीरचा आवाज ऐकू यायला, सोनाली, बाहेर कुठे जात आहेस. सोनाली थोडी थांबली आणि म्हणाली, ॲक्च्युली सर, ड्रेस चेंज करायचा आहे ना, म्हणजे ट्राय करून बघायचं आहे ना. सोनालीचं बोलणं ऐकून कबीर थोडा हसला आणि म्हणाला, बाहेर जायची गरज नाही, इथेच चेंज करू शकतेस. सोनाली कन्फ्यूज होऊन त्याच्याकडे पाहू लागली. काय, इथेच. कबीर शांतपणे म्हणाला, हो, आता एक वेगळी रूम आहे, तिथे जाऊन तू नक्कीच ड्रेस चेंज करू शकशील. सोनाली लगेच रेड ड्रेस हातात घेऊन केबिनमधील एका लहान दरवाजाकडे वळली. ती दरवाजा उघडून आत गेली. अतिशय प्रशस्त, स्वच्छ आणि छान सजवलेला एक रूम होता. समोर मोठा आरामदायक बेड, छान कबड आणि घराच्या सारखीच सगळी सोय होती. त्याचसोबत एका बाजूला सुंदर वॉशरूमही होता, ज्यात गरजेनुसार सर्व सुविधा होत्या. सोनाली त्या रूममध्ये गेली आणि तिच्या हातात रेड कलरचा जो ड्रेस होता, ऑफ शोल्डर, शर्ट आणि मांड्यांपर्यंत येणारा, ती एकदम तो ड्रेस पाहते. खरं तर बँगलोरमध्ये तिने अशा प्रकारचे ड्रेसेस घातले होते, पण इथे येऊन नंतर तिने कधीच इतका खुला आणि आकर्षक ड्रेस घातलेला नव्हता.
तिला असा ड्रेस घालण्याची सवय होती, पण ऑफिसमध्ये हे करणं थोडं अनकम्फर्टेबल वाटत होतं. तरीही तिने मनाशी ठरवलं आणि पटकन ड्रेस बदलायला सुरुवात केली. ड्रेस बदलून ती रूमचा दरवाजा उघडून बाहेर आली. दरवाजाचा आवाज ऐकून कबीर जो टेबलाला टेकून उभा होता लगेच पाठीमागे वळला आणि सोनालीकडे बघू लागला. काही क्षण तो तिला नजरेने पाहत राहिला. सोनालीने केस मोकळे सोडले होते. तिच्या चेहऱ्यावर आत्मविश्वास दिसत होता, थोडीशी अनकम्फर्टेबल असली तरीही, कारण केबिनमध्ये फक्त ती आणि कबीर होते. कबीरची पावले हळूहळू सोनालीच्या दिशेने वळली. तिच्या पायांवर व्हाईट रंगाचे हाय हिल्स सँडल होते. तो हळूहळू तिच्या पायांपासून वरच्या दिशेने नजर नेऊ लागला. तो ड्रेस रेड कलरचा शॉर्ट ड्रेस जो मांड्यांपर्यंत आला होता आणि त्याचा डीप व्ही गळा छाती झाकत होता, पण खालून पोटापर्यंत खोलवर जाणारा. त्याकडे कबीरची नजर जाऊ लागली. सोनालीच्या चेहऱ्यावर सकाळी केलेला मेकअप अजूनही तसाच होता आणि तिची रेड लिपस्टिक त्या ड्रेसची अगदी जुळली होती. कबीर तिच्याकडे पाहत हळूच चालत त्याने गोल फिरून सोनालीच्या पाठीमागे उभा राहिला. सोनालीचे केस तिच्या हातांच्या नजरेखाली तिच्या पाठीवर रुळले जात होते. कबीर सोनालीच्या पाठीमागे उभा राहिला आणि त्याने तिला बारकाईने पाहायला सुरुवात केली. पाठीमागून दिसणारा तिचा रेड कलरचा ड्रेस जो मांड्यांपर्यंत होता, पाठीच्या खांद्यांपासून खाली घसरत होता. पाठीमागील ड्रेसने खांदे, कंबर सगळं खुलं होतं, पण तिचे केस त्या सगळ्या जागा नाजूकपणे झाकत होते. ड्रेसचा गळा पाठीमागे अगदी खोल होता, पण तो नीट दिसत नव्हता कारण नॉडने तो व्यवस्थित बांधून ठेवला होता. कबीरने हळूच आपला हात पुढे करत सोनालीचे केस एकत्र करून त्याच्या हातात घेतले. त्या क्षणी सोनाली अचानक घाबरली आणि पाठीमागे वळून पाहिली आणि तिला दिसलं की कबीर तिच्यासमोर उभा आहे, इतका जवळ की तिला त्याचा श्वासही जाणवू लागला होता. ती काही क्षण थक्क झाली. कबीरच्या इतक्या जवळ असण्याचा अंदाज तिला नव्हता. तिने हळूच पाठीमागे सरकत आणि थोडंसं मागे येऊन म्हणाली, सॉरी, पण हे तुम्ही? कबीर शांतपणे उभा होता आणि सोनालीकडे थोडं स्मित करत बघू लागला. त्याच्या आवाजात आत्मविश्वास आणि प्रोफेशनलिझम स्पष्ट होता. सोनाली, when it comes to modeling, it's not just about wearing a dress. It's about how you carry it, how your body language speaks to the camera. Every angle, every poses matters. तुझं हे फोटोशूट म्हणजे तुझं पर्सनल ब्रँडिंग आहे आणि पर्सनल ब्रँडिंगसाठी तुझा लोक एकदम फ्लेवलेस असायला हवा. तो एकदम गंभीरपणे पुढे म्हणाला. तू आज जो रेड कलरचा ड्रेस घातला आहेस तो चांगला आहे, पण त्याला तुझ्या बॉडीला परफेक्ट फिट बसणं गरजेचं आहे. फोटोमध्ये कॅमेरा कॅप्चर्स एव्हरी डिटेल्स, कंबर, खांदे, मांड्या हे सगळं कॅमेऱ्यात क्रिस्टल क्लिअर दिसायला पाहिजे. मगच तुझा लुक इम्पॅक्टफुल बनेल. पाठीमागे असलेला डीप नेक डिझाईन दिसण्यासाठी तुझे केस नीट वर बांधायला हवेत. मोकळे केस असल्यास डिझाईन हॅड होतो आणि फोटोमध्ये तो ग्लॅम लूज होतो. तो नजरेतून लक्ष देत म्हणाला. तसंच तुझ्या फेस एक्सप्रेशनवर लक्ष देणं फार महत्त्वाचं आहे. तुझे स्माईल, आय कॉन्टॅक्ट आणि कॉन्फिडन्स हे सगळं नॅचरल आणि एफर्टलेस दिसायला हवं. हेच खरे आर्ट आहेत मॉडेलिंगमध्ये. कबीर थोडा थांबला, मग हलका हसून म्हणाला. म्हणून ते परफेक्ट फिट, क्लीन हेअरस्टाईल आणि कॉन्फिडंट ॲटिट्यूड हे फोटोशूट सक्सेसचे 3 गोल्डन रूल्स आहेत असं समजून घे. सोनालीने थोडं थांबताच विचारलं, ओके सर, पण तुम्ही खरंच काय विचार केला आहात आता? कबीर तिच्याकडे हळूच बघत म्हणाला. सोनाली, आता तू फक्त ड्रेस ट्राय केला आहेस, पण खरं काम तर तेव्हाच सुरू होतं जेव्हा तू पोज देऊ शकशील. नुसतं ट्रायल करायचं नाही. तो थोडा मुस्करला आणि मग त्याने ठाम आवाजात पुढे सांगितलं. आता बाहेर सगळ्या टीमसमोर जाऊन पोज देण्यापेक्षा मी तुला माझ्या केबिनमध्ये थेट पोज दाखवेन. तू त्यानुसार ट्राय कर आणि मग पाहूया पुढचा डिसिजन काय होतो. सोनालीने आश्चर्याने विचारलं, इथेच? मला इथेच पोज द्यायच्या? कबीरने त्याचं चेअर थोडं बाजूला करत चेअरकडे बघत एक पाय दुसऱ्या पायावर टाकत आरामात बसून म्हणाला, हो इथेच. बाहेर जाऊन पोज देण्यापेक्षा इथे पोज दे, मी फायनल करेन. ओके सर, चालेल, पण आता पोज कशा द्यायच्या मी नक्की? मिस सोनाली, तुम्हाला वाटतं तसं तुम्ही पोज द्या. मी काही फोटो कॅप्चर करेन. नंतर आपण एकत्र बघू आणि ज्या चांगल्या असतील त्या सिलेक्ट करू. कबीरच्या आवाजात शांत आदेश आणि कामावरील गंभीरता होती. सोनालीने हलकंसं ओके सर म्हणून मान डोलावली. दुपार निवांत असली तरी केबिनमधलं वातावरण वेगळंच होतं. मोठ्या काचेच्या खिडकीतून येणारा उबदार प्रकाश सोनालीच्या रेड कलरच्या ड्रेसवर पडत होता. कबीर मोबाईल हातात घेऊन कॅमेरा रेडी करत होता आणि समोर सोनाली हळूहळू पहिल्या पोजमध्ये स्थिरावत होती. दोन्ही हात कमरेवर, थोडीशी कंबर वाकवून, चेहरा एकीकडे, नजरेत आत्मविश्वास. परफेक्ट, होल्ड इट. कबीरचा आवाज प्रोफेशनल पण सौम्य होता. कॅमेराचा क्लिक, आणखीन एक क्लिक, नेक्स्ट पोज.
तो न बघता मोबाईलवर फोकस करत म्हणाला. सोनालीने दोन्ही हात मानेजवळ नेले, केस हलकेच वर घेतले आणि एका बाजूला थोडीशी कंबर झुकवत तिचा चेहरा तिरका केला. प्रकाश तिच्या गालावर अलगद पडत होता. गुड. कीप युअर चेन स्लाइटली अप. येस, दॅट्स बेटर. कबीरने क्षणभरात सूचनाही दिली आणि पुन्हा काही क्लिक घेतले. नेक्स्ट, तो म्हणाला. सोनाली मात्र क्षणभर थबकली होती. तिने शॉर्ट ड्रेस घातलेला, केबिनमध्ये ती आणि कबीर इतकेच आणि समोर हा हँडसम बॉस तिचे फोटोज काढत होता. नकळत तिच्या मनात हलकासा संकोच दाटला. पोज सुचेनासा झाला. मिस सोनाली, व्हॉट हॅपन? पोज देताय ना? सोनाली थोडी गोंधळून, सर ॲक्च्युली पोज आता मी काय देऊ, म्हणजे मला सुचत नाही. कबीरने शांतपणे मोबाईल कॅमेरा थोडासा खाली केला आणि एक पाऊल पुढे आला. ओके, नो प्रॉब्लेम, मी सांगतो. तो तिच्यासमोर उभा राहून स्पष्ट पण प्रोफेशनल आवाजात म्हणाला. सोनाली, फोटोशूट करताना आपण दोन्ही बाजूनी फोटो घ्यायचे असतात, जेणेकरून ड्रेसचा कम्प्लीट व्ह्यू मिळेल. तुमचा ड्रेस शॉर्ट आहे आणि नेकलाईन पाठीमागे व पुढे दोन्हीकडून डीप आहे. त्यामुळे फोटोमध्ये एलिगन्स टिकून राहण्यासाठी हेअरस्टाईल वर बांधलेली असेल तर नेकलाईन प्रॉपर दिसेल. लाईट अँड अँगल्स दोन्हीकडे काम करतील. तो थोडा बाजूला झाला, हातात कॅमेरा ॲडजस्ट करत म्हणाला. तुम्ही केस थोडे नीट करून वर क्लिक करा. मी तुम्हाला काही पोज आयडियाज देतो, ज्या ड्रेसचा लूक आणि तुमची बॉडी लँग्वेज दोन्ही उठून दिसतील. ओके सर. सोनालीने पटकन पर्समधून क्लचर काढला, केस हलकेच मागे सारले आणि वर नीट बनमध्ये बांधले. तिच्या मानेला आणि खांद्याला लागलेला प्रकाश आता अजून उठून दिसत होता आणि कबीरने कॅमेऱ्यातून त्याचं फ्रेमिंग तपासलं. कबीर पुन्हा कॅमेऱ्यातून नजर काढत म्हणाली. मिस सोनाली, आता आपण समोरून काही पोज घेऊ आणि नंतर बॅक साईडचे फोटोज काढू. आता तुम्ही दोन्ही पायांवर थोडंसं खाली बसा. उजवा पाय पुढे, डावा पाय थोडा मागे. मी वरून क्लिक करेन, त्यामुळे ड्रेसचा डीप नेकलाईन नीट कॅप्चर होईल. ओके. सोनालीने हलक्या मान्यतेने मान हलवली. कबीरच्या सूचनेनुसार ती हळूच खाली बसली. उजवा गुडघा पुढे, डावा गुडघा मागे, उजवा हात गुडघ्यावर ठेवत थोडीशी कंबर वाकून तिने नजर एकीकडे वळवली. त्या क्षणी तिच्या चेहऱ्यावरचा कॉन्फिडंट बोल्ड लुक आणि प्रकाशात उठून दिसणारा ड्रेस सगळं एकत्र फ्रेममध्ये आलं. कबीरने उभ्यानेच मोबाईल ॲडजस्ट करून काही क्लिक घेतले. फ्रेम इतके परफेक्ट होते की त्याच्या चेहऱ्यावर हलकंसं समाधान झळकून गेलं. ओके, आता उठून उभा राहा. सिम्पल पोज, दोन्ही हात डोक्यावर ठेवा, त्यामुळे ड्रेसचा फ्रंट लूक पूर्ण दिसेल. सोनालीने जसं सांगितलं तसं केलं. दोन्ही हात डोक्यावर, मान थोडीशी उचललेली आणि चेहऱ्यावर शांत भाव. कबीरने काही शॉर्ट्स सलग घेतले, अँगल्स बदलून. परफेक्ट. आता बॅक साईडने काही पोज घेऊया. तो शांत प्रोफेशनल टोनमध्ये म्हणाला. कॅमेरा दुसऱ्या अँगलला सरकवत कबीर कॅमेरा हातात घेऊन हळूहळू सोनालीच्या मागे आला. बॅक पोजसाठी थोडं बॉडी अलाइनमेंट ॲडजस्ट करूया, तो शांतपणे म्हणाला आणि काळजीपूर्वक तिच्या कमरेवर दोन्ही हात ठेवले. सोनाली हलकंसं दचकली. तिचा श्वास क्षणभर अडकला. कबीरने तिच्या रिॲक्शनकडे पाहून हलकं स्मित केलं आणि स्पष्ट प्रोफेशनल टोनमध्ये म्हणाला. मिस सोनाली, हे पूर्णपणे प्रोफेशनल आहे. अशा शूटमध्ये अनकम्फर्टेबल होऊन चालत नाही. पण आधी तुम्ही रिलॅक्स व्हा. सोनालीने हलक्या आवाजात ओके म्हटलं आणि स्वतःला थोडं स्थिर केलं. कबीरने पुन्हा कमरेवर हलक्या पकडीने तिला थोडं तिरकं केलं. थोडी कंबर रॅट सॅड. येस, दॅट्स गुड. त्याने तिचे दोन्ही हात पुढे नेण्यास सांगितलं, जसं त्याने मनातलं फ्रेमिंग ठरवलं होतं. सोनालीने पोज दिली, मान थोडीशी वळवून. कबीरने 2-3 शॉट्स पटकन घेतले. प्रत्येक क्लिकसोबत तिच्या पोजमध्ये एक थोडासा कॉन्फिडंट टच वाढत चालला होता. मोबाईल हातात घेऊन त्याने नुसतेच घेतलेले शॉट्स एक एक करून स्क्रोल करायला सुरुवात केली. सोनाली मात्र थोडीशी तणावात. त्याला हे फोटो आवडतील का नाही, हाच विचार तिच्या मनात घोळत होता. कबीरचे डोळे स्क्रीनवर हलले नाहीत, पण चेहऱ्यावर हलकंसं समाधान झळकत होतं. काही सेकंदाने त्याने सोनालीकडे पाहिलं. मिस सोनाली, हे फोटो बघा, तो म्हणाला आणि मोबाईल थोडासा तिरका करत सोनालीकडे वळवला. सोनाली टेबलच्या बाजूने वळून आली आणि कबीरच्या खुर्चीजवळ थोडीशी झुकून मोबाईलच्या स्क्रीनकडे पाहू लागली. स्क्रीनवर तिच्या पोजेस एका मागोमाग एक उलगडत होत्या. प्रकाश आणि अँगल इतके परफेक्ट होते की प्रत्येक फ्रेम जणू मासिकाच्या कव्हरवर शोभेल अशी होती. तिला जाणवलं, कबीरने खूपच बोल्ड पण ऑथेंटिक पद्धतीने फोटो घेतले होते. तिच्या चेहऱ्यावरील नाजूक भाव, ड्रेसचे डिटेल्स आणि बॅकग्राऊंडमधला सटल लाईट सगळं एकदम प्रोफेशनल दिसत होतं. सोनालीच्या चेहऱ्यावर हलकंसं स्मित उमटलं.
खरंच वेदा बरोबर होती. कबीर ज्या गोष्टीत हात घालतो तो परफेक्टच करतो. कबीरने स्क्रीनवर पुढचा फोटो स्क्रोल करत विचारलं, कसं वाटलं? तू बोल्ड वाटतंय का? सोनालीने नकळत त्याच्याकडे पाहिलं. डोळ्यात थोडा संकोच पण ओठांवर मान्यतेचं स्मित होतं. नाही सर, खरंच बेस्ट आहे." कबीर काही क्षण मोबाईलवरून नजर हटवून थेट सोनालीकडे पाहत राहिला. मिस सोनाली, फोटो तर परफेक्ट आलेत, पण अजूनही या शॉर्ट्समध्ये बोल्डनेस थोडा कमी जाणवतोय. हा ड्रेस आणि बोल्डपणा दोन्ही मिक्स नीट व्हायला हवेत, त्याशिवाय शूट अगदी परफेक्ट होणार नाही. ओके. तो स्क्रीनवर फोटो स्क्रोल करत पुढे म्हणाला. आणि हा ड्रेस अजून थोडा फिटिंग असायला हवा. कबीरचे बोलणे ऐकून सोनाली थोडी चकित झाली. पण सर, हा ड्रेस ऑलरेडी फिट आहे ना, अजून किती फिटिंग करायचं आहे? कबीरने खुर्चीत किंचित मागे झुकून शांतपणे सोनालीकडे बघितलं आणि स्पष्ट केलं, मिस सोनाली, मी तुम्हाला आत्ताच सांगितलं, मला बॉडी शेप अगदी क्लीन दिसायला हवा असतो. तुमचा बॉडी शेप परफेक्ट आहे, बट ड्रेसचा फॅब्रिक थोडासा लूज आहे, त्यामुळे बॉडी नीट दिसत नाही. मी रितेशला सांगतो, हा ड्रेस अजून थोडा फिटिंग करून घेईल. आणि त्यानंतर तो घड्याळाकडे पाहत म्हणाला, पुढच्या अर्ध्या तासात तुम्ही रेडी राहा. आपण याच ड्रेसचं फायनल फोटोशूट करणार आहोत. सोनालीने हलक्या मान्यतेने ओके सर म्हटलं, पण तिच्या मनात मात्र पुढचं शूट अजून बोल्ड कसं असेल याचा विचार सुरू झाला होता. सर, म्हणजे मी फायनल मॉडेल म्हणून ठरलेली आहे का? सोनालीच्या आवाजात आनंदाची छटा होती. कबीर तिच्याकडे एक क्षण शांतपणे पाहतो, मग नेहमीसारख्या थंड आणि ठाम आवाजात म्हणतो, नाही मिस सोनाली, अजून नाही. हे फोटोशूट फायनल होऊ दे, मग मी निर्णय सांगेन. ओके. ओके सर, चालेल. सोनाली हसत मान डोलावते. कबीर खुर्चीतून थोडा पुढे झुकून टोन अजूनही प्रोफेशनल पद्धतीने बोलतो, मिस सोनाली, तुम्ही आता चेंज करा आणि बाहेर आता तुम्ही जाऊ शकता. अर्ध्या तासात तुम्ही तयार राहा. हो सर, चालेल, सोनाली बोलते. सोनाली पटकन रूममध्ये जाते, कपडे चेंज करते आणि केबिनमधून बाहेर पडते. तेवढ्यात कबीर इंटरकॉमवर कॉल करतो, रितेश, हा ड्रेस सोनालीच्या बॉडी शेपला परफेक्ट बसायला हवा, कुठेही लूज राहू देऊ नकोस, फिटिंग ॲब्सोल्युटली परफेक्ट हवं. गॉट इट? दुसऱ्या लाईनवर फोटोशूट टीमला बोलतो, सेटअप रेडी ठेवा, लायटिंग परफेक्ट, अँगल क्लीन, बॅकड्रॉप शार्प, काही एव्हरेज नको. कबीर परत खुर्चीवर टेकतो. डोळ्यात एकच विचार, परफेक्ट शॉट ऑर नथिंग. मॉडेलिंगच्या फ्लोअरवर सोनाली हळूहळू चालत येते. तिच्या चेहऱ्यावर अजूनही केबिनमधला संवाद आणि थोडंसं एक्साइटमेंट दिसत होतं. तिला पाहताच वेदा एका बाजूने पटकन धावत येते. हाय हाय, सरांना भेटायला गेलेली होतीस का, की आणखीन काही स्पेशल करायला? सोनाली तिच्याकडे बघते. ओठांवर हसू येतं. ती वेदाचा हात पकडते आणि तिला थोडंसं बाजूला वाटते. अगं वेडी आहेस का तू? मी कामासाठी गेले होते बस. तेच वेदा भुवया उंचावत बोलते. कामासाठी? की सर तुला जरा जास्तच आवडायला लागले म्हणून तू त्यांच्या केबिनमध्ये तासनतास बसत असतेस? सोनाली थोडीशी हसत बोलते आणि आवाजात ठामपणा ठेवून बोलते. अगं आधी तूच ना त्यांच्या डोक्यात भरवलंस की मी मॉडेलिंग करायला हवं. मग सरांनी ऑप्शन दिला आणि सांगितलं की ट्राय कर. आता अर्ध्या तासात फायनल फोटोशूट आहे, मग ते डिसिजन देतील. वेदा डोळे मोठे करत बोलते. वाव यार सोनाली, हे तर ग्रेट अपॉर्च्युनिटी आहे. चक्क कबीर मल्होत्रा, बेस्ट डिझायनर, त्यांनी तुला चूज केलं आहे. थोडी पुढे झुकून उत्साहाने म्हणाली, मी तुला आधीपासूनच सांगते ना, त्यांची चॉईस नेहमी बेस्ट असते. त्यांनी तुझी बॉडीशेप बघून तुला निवडलं आहे. मला खात्री आहे आज तुझं फोटोशूट धम्माल होणार. सोनाली हलक्या हसत मान डोलावते, पण डोळ्यात एक हलका ताण आणि एक्साइटमेंट दोन्ही मिसळलेलं होतं. सोनाली थोडी गंभीर होत हळू आवाजात म्हणते, अगं पण वेदा, मला जमेल का? म्हणजे मला आधीपासूनच मॉडेलिंग करायचं होतं गं, पण असं कधी नीट मॉडेलिंग केलं नव्हतं. आता एवढं सगळ्यांसमोर फोटोशूट वगैरे जमेल का मला? वेदा हसत पण डोळ्यात विश्वास घेऊन सोनालीकडे बघते आणि बोलते, अगं पागल आहेस का सोनाली तू? त्या गोष्टीचा विचारच तू करू नकोस. कबीर सर आहेत ना, ते तुला सगळं पोज, मूवमेंट्स, एक्सप्रेशन सगळं सांगतील. आणि आपल्याकडे परफेक्ट स्टाफ आहे, मॉडेलिंग शिकवतात, ते पण तुला नक्की गाईड करतील. डोंट वरी. आणि सोनाली, मी खूप हॅप्पी आहे तुझ्यासाठी, कारण ही एक ग्रेट बिग अपॉर्च्युनिटी आहे. या सिलेक्ट झालीस ना तर तू या कंपनीसाठी कायमची मॉडेल बनशील. सोनाली तिचं ऐकत हळूच एक खोल श्वास घेते. तिच्या चेहऱ्यावर अजूनही थोडा ताण आहे, पण आता त्या ताणात उत्सुकतेची झलकही आहे. वेदाचं बोलणं संपता सोनालीच्या चेहऱ्यावर एकदम उजेड पसरतो. तिच्या ओठांवर आपोआप मोठी स्माईल येते. जणू आतून कुठेतरी उगवलेली मनात विचारांची लाट उसळते. खरंच का? इतकं अचानक माझं स्वप्न खरं होणार आहे का?
तिच्या डोळ्यात थोडा विश्वास, थोडी भीती आणि सगळ्यात जास्त उत्सुकता चमकत होती. वेदा तिच्याकडे पाहून असते आणि सोनाली त्या क्षणाला घट्ट पकडून ठेवते, कारण कदाचित हा क्षण तिच्या आयुष्याच्या टर्निंग पॉईंटवर ठरणार होता. फ्लोअरवर वातावरण एकदम फिल्मी झालेलं होतं. लाईट्स ऑन, कॅमेरा सेट, टीमची हालचाल सगळं कबीरच्या प्लॅननुसार चालू होतं. रितेशने नीट माप घेऊन ड्रेस सोनालीच्या बॉडी शेपप्रमाणे इतका फिट केला होता की जणू तो ड्रेस तिच्यासाठी बनवला होता. मेकअप आर्टिस्टने तिचा चेहरा एकदम ग्लो करेल असा मेकअप दिला होता. केस व्यवस्थित वर बांधले होते, ज्यामुळे तिचा गळा आणि ड्रेसचा कड दोन्ही खुलून दिसत होते. सोनाली तशी तयार होऊन उभी होती आणि वेदा जवळ येऊन तिच्याकडे पाहत डोळे मोठे करून म्हणाली, हाय हाय सोनाली, परफेक्ट दिसतेस गं. मला वाटतं सर तर तुझ्याकडे बघून फिदाच होतील. आत्तापर्यंत मी ऑफिसमध्ये काम करते, पण एवढी बेस्ट मॉडेल सरांनी पाहिली असेल असं मला वाटत नाही बरं का. आणि तसंही सर खूप हँडसम आहेत. बघ विचार कर, काही सेटिंग वगैरे लागली तर. वेदा हसत डोळ्या मारते आणि सोनाली नकळत गालात हसते, पण तिच्या मनात मात्र येणाऱ्या फोटोशूटची धडधड चालूच असते. वेदा खट्याळ हसत काहीतरी बोलला तेवढ्या सोनालीने लगेच हात उगारून थांबवलं. वेदा यार, शट अप यार, काही काय बोलतेस तू? ते हँडसम दिसतात म्हणून लगेच सेटिंग लावू का? गप्प बस, फोटोशूट आहे आता. दोघींचं हे चिडवाचिडवीचं बोलणं चालू होतं, पण अचानक फ्लोअरवर सगळीकडे शांतता बसरली. दुरून बुटांचा आवाज जवळ येऊ लागला आणि सगळ्यांच्या नजरा एका दिशेला वळल्या. कबीर येत होता. त्याच्या चालण्यातला तो आत्मविश्वास, तो नेटकं कपड्यांचा फिट आणि नजरेतील ती प्रोफेशनल धार. टीममधला प्रत्येकजण त्याच्याकडे एकटक पाहत होता. कबीर समोर येऊन थांबला. त्याचं लक्ष थेट सोनालीवर गेलं. एकदा तिला वरून खाली नीट पाहिलं आणि त्याच्या डोळ्यातलं समाधान स्पष्ट दिसत होतं. आता ड्रेस तिच्या बॉडीला अगदी परफेक्ट बसला होता. तो पुढे येऊन आपल्या सीटवर बसला आणि फोटोशूटची कमान हातात घेतली. लाईट्स अजून ब्राईट झाले. टीमने कॅमेरा अँगल सेट केले. मॉडेलिंग टीम सोनालीला पोज कशा द्यायच्या, हात पाय कसे ठेवायचे, चेहऱ्यावर एक्सप्रेशन कसं ठेवायचं, हे सगळं तिला गाईड करत होती. सोनालीसाठी हा पहिलाच अनुभव होता. इतक्या मोठ्या टीमसमोर फोटोशूट करणं. थोडीशी ती अनकम्फर्टेबल झाली होती. तिने एकामागोमाग 10-12 पोज दिल्या. कधी साईड प्रोफाईल, कधी थोडं बोल्ड अँगल, कधी सॉफ्ट लुक. कॅमेऱ्याचं क्लिक क्लिक चालूच होतं. शेवटी शॉट्स पूर्ण होतात. टीमने पॅकअप केलं. कबीर काहीच न बोलता आपल्या शांत पण ठाम स्वभावात तिथून निघून गेला. सोनालीने पटकन ड्रेस बदलला, पण तिच्या चेहऱ्यात कबीरने दिलेला तो पहिला नजरभर पाहण्याचा क्षण अजूनही फिरत होता. सोनालीने रूमचा दरवाजा उघडला, हातात हँगर घेतला आणि हलकं दमलेली पण चेहऱ्यावर हलकी स्माईल. तेवढ्यात वेदा धडधड आत आली. वेदा डोळे मोठे करून म्हणाली, यार सोनाली, काय परफेक्ट पोज देत होतीस. अगदी मॉडेलच तू दिसत होतीस. पहिल्यांदाच पोज देतेस असं कुणालाच वाटत नव्हतं. सोनाली हसत पण थोडीशी लाजत म्हणाली, अरे पण मला थोडं अनकम्फर्टेबल वाटत होतं. म्हणजे सगळेच माझ्यासमोर होते ना, त्यामुळे थोडे नर्वस झाले होते. वेदा खांद्यावर हलकासा हात ठेवत म्हणते, रिलॅक्स यार, तसंही आपल्याच कंपनीचा स्टाफ होता आणि तसंही बाकी सगळेजण कुठे फुल टाईम तुझ्याकडे बघत होते. थोडंकाच वेळ, डोंट वरी. क्षणभर थांबून हलकंसं डोळे मिचकावत वेदा बोलते, पण यार सोनाली, तुला सांगू, कबीर सर तुझ्याकडे असे बघत होते की मला तर वाटतंय खरंच त्यांना तू मॉडेल म्हणून खूपच आवडलेली आहेस. वेदा चेहऱ्यावर हलकंसा टीजिंग स्माईल घेऊन मागे सरकते. सोनाली गालातल्या गालात हसत डोळे खाली करत बोलते, खरंच कबीर सरांना मी मॉडेल म्हणून आवडले असेल का? ती हँगर बाजूला ठेवते आणि मिररकडे बघते. तिच्या चेहऱ्यावर अजूनही हलकं ब्लश. तिच्या मनात फोटोशूटचे फ्लॅशेस, बोल्ड पोजेस आणि कबरचा फोकस्ड नजरेने बघणं. आणि आता तिच्या चेहऱ्यावर एक वेगळं समाधान. चला काय, आजचा भाग कसा वाटला नक्की मला भरभरून कमेंट्स करून सांगा. कबीर सोनालीला मॉडेल म्हणून फायनल करेल का? त्याला सोनालीचं हे पहिलं फोटोशूट खरंच आवडलेलं असेल का? आणि हा आपला हँडसम कबीर बॉस कसा वाटतोय? आपली सोनाली नर्वस पण कॉन्फिडंट तुम्हाला कशी वाटली? आणि सगळ्यात इम्पॉर्टंट, ह्या दोघांचं पुढे जाऊन काही स्पेशल सुरू होईल का? ते नक्की मला भरभरून कमेंट्स करून सांगा बरं का. बाकी गायस, तुम्ही म्हणत असाल मी ही स्टोरी अचानक सुरू का केलेली आहे, तर तुमच्या प्रश्नाचं मी उत्तर देते. केअरटेकर स्टोरी आपली सुरूच आहे की अजून आणखीन खूप पुढे आहे त्यांचं लग्न, लग्नानंतरचा त्यांचा प्रवास. मी ही स्टोरी सुरू केली कारण ही स्टोरी जास्त मोठी नाही, थोडीशी स्टोरी आहे आणि थोडी इंटरेस्टिंग आणि रोमॅन्टिकने भरलेली आहे. मग म्हटलं केअरटेकर स्टोरीबरोबर थोडी ही स्टोरीसुद्धा तुमच्या भेटीला घेऊन यावी.
केअरटेकर स्टोरीचे रोज पार्ट्स येणार आहेतच बरं का. त्यामुळे या स्टोरीलासुद्धा नक्कीच सपोर्ट करा आणि त्या स्टोरीलासुद्धा नक्कीच सपोर्ट करा. बाय.